कार्यक्रम आहे। अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। आपण सर्वजण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला कार्याला वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झालेलो आहोत। तर सर्वप्रथम जयंती मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ, तद्वत पूज्य भदंत पयावंश, पूज्य भदंत पयासार, पूज्य भदंत पयावन यांना मी विनम्र याचना करतो, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आपण समोर यावं। पूजनीय भिक्खूगण, त्याचप्रमाणे पूर्णा तालुका सन्माननीय तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करण्यात येत आहे। मोठा घेत आहे काय बोल सर, मोबाईल का ना मोबाईल या लिहून घ्या नाव। पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करण्यात येत आहे। अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर, पूज्य भदंत पयावंश, पयासार, पयावन यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात येत आहे। जयघोष करायचा आहे आपल्याला। बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव तथागत भगवान बुद्धांचा, महामानव तथागत भगवान बुद्धांचा, पंचरंगी धम्मध्वजाचा, पूजनीय भिक्खू संघाचा। तर पूर्णा तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आदरणीय बोथीकर साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय नायब तहसीलदार प्रशांत खारकर साहेब, त्याचप्रमाणे पूर्णा शहरामधील एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व, आदर्श समाजसेवक ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला, मार्गदर्शन लाभलं असे डॉक्टर वाघमारे साहेब, यांनाही विनंती आहे आपण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर जोंधळे, संतोष एकलारे, अमित जोंधळे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर, प्राचार्य डॉक्टर मोहनराव मोरे, डॉक्टर वाघमारे साहेब यांनाही विनंती आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करण्यासाठी समोर यावं।
तलाठी गोरे साहेब यांनाही सूचना आहे. गाडी उचलून बाजूला ठेवा किती आहे जयघोष करायचा आपल्याला. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महामानव तथागत भगवान बुद्धांचा. महामानव तथागत भगवान बुद्धांचा. पंचरंगी धम्मध्वजाचा. पूजनीय भिक्खू संघाचा. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर उपस्थित सार्वजनिक भीमबुद्ध जयंती मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्वांना विनम्र विनंती आहे, आपण बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करावा. पुष्प समर्पित करावं. सर्व जयंती मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी. पूर्णेचे भूमिपुत्र डॉक्टर सचिन बाहेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव यांनाही विनम्र सूचना आहे, आपण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करावा. त्याचप्रमाणे पूर्णा शहरातील सर्व सन्माननीय आजी आणि माजी नगरसेवक यांनाही विनंती आहे, पुष्पहार समर्पित करण्यासाठी आपण समोर यावं. पुष्प समर्पित करण्यासाठी सर्व आजी माजी नगरसेवक यांना विनम्र सूचना आहे. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय आजी माजी जिल्हा व तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे, आपणही पुष्प समर्पित करण्यासाठी समोर यावं. त्याचप्रमाणे बुद्ध विहार समितीचे सर्व जे पदाधिकारी आहेत, बुद्ध विहाराला सेवा देणारे, त्यांनाही विनंती आहे, आपण पुष्प समर्पित करण्यासाठी समोर यावं.
त्याचप्रमाणे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी पुष्प समर्पित करण्यासाठी समोर यावं. लाईन करायची त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा, तालुका शाखा, जिल्हा शाखा सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी पुष्प समर्पित करत आहेत. माझीमध्ये आली कोण राहिला सर्व माझीमध्ये आहे सर्व सन्माननीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये समर्पित भावनेनं कार्य करणारे सर्व डॉक्टर महोदयांना, त्याचप्रमाणे वकील यांनाही सुद्धा विनंती आहे. वकील संघ आपण सर्वांनी या ठिकाणी पुष्प समर्पित करण्यासाठी यावं. तद्वतच पूर्णा शहरामधील इंजिनियर, प्राध्यापक, डॉक्टर, वकील सर्वांनी पुष्प समर्पित करण्यासाठी समोर यावं. तर सर्व पोलीस कर्मचारी समता सैनिक दलाचे कमांडर व मेजर आणि सर्व सैनिक यांना विनम्र सूचना आहे. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प समर्पित करण्यासाठी समोर यावं. तर यानंतर धम्म सेवेमध्ये तत्पर असलेले सर्व महिला मंडळ यांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांना विनंती आहे सर्वांनी पुष्प समर्पित करण्यासाठी समोर यावं. सर्वांना विनम्र विनंती आहे, शांततेचं सहकार्य करायचंय. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प समर्पित करत असताना शिस्तीनं, रांगेनं, विनम्र भावे आपल्याला वंदन करायचं आहे. कोणत्याही प्रकारची घाई करू नये. समता सैनिक दलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प समर्पित केलेलं आहे.
महिला मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी पुष्प समर्पित करत आहेत. यानंतर बाकीचे जे महिला मंडळाचे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, श्रद्धा संपन्न उपासिका आहेत, त्यांनाही विनंती आहे आपण रांगेमध्ये बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब इकडे या की अलीकडे या की कोण आहे ते? इकडे बघा ओके. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सर्व पत्रकार प्रतिनिधी यांनाही विनम्र सूचना आहे, आपणही पुष्प समर्पित करण्यासाठी समोर यावं. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सर्व पत्रकार तर माननीय अमित कुमार जोंधळे, मुख्य व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे. त्यांना विनम्र विनंती आहे, उपस्थित सर्व मान्यवर, पूजनीय भिक्खू संघ, आपणाला विनम्र विनंती आहे
ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आपण समोर यावं, ध्वजाकडे यावं. पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर, पूजनीय भिक्खू संघ, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय अतिथी यांना विनंती आहे. ध्वजारोहण होत आहे. पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे. माननीय अमित कुमार जोंधळे, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. सर्व सन्माननीय अतिथी यांनाही विनंती आहे. ध्वजारोहण होत आहे. आपण समोर यावं. ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात येणार आहे. समता सैनिक दलाचे सर्व सैनिक, मेजर यांना विनम्र सूचना आहे, आपण तयार राहायचं आहे. जे घोष करायचं आहे, पंचरंगी धम्मध्वजाचा, पंचरंगी धम्मध्वजाचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पूजनीय भिक्खू संघाचा, महामानव तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. आदरणीय अमित कुमार जोंधळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ध्वजारोहणाचं स्वागत करूया. तर समता सैनिक दल सलामी देत आहेत. जनरल सलामी देगा, सलामी दे. जय भीम, जय भीम, जय भीम. 1 2. तर वंदनेसाठी आपण पॅन्डल मध्ये यायचं आहे सर्वांनी. सर्व मान्यवरांना विनम्र विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हावं, आसनस्थ व्हावं. पूजनीय भिक्खू संघ आपल्याला त्रिशरण पंचशील देणार आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प समर्पित करण्यात येत आहे.
बसला माय खाली हॅलो एक माइक द्या करणारे. भगवान बुद्ध की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्खू संघाचा, अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाहातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन कट्टं सभापराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि वन्दामि भन्ते द्वारतयेन कट्टं सभापराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि वन्दामि भन्ते द्वारतयेन कट्टं सभापराधं क्षमतु मे भन्ते. ओकासां भन्ते तिसरणेन तदे पंचशीलं धम्मं यासामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देशमे भन्ते. द्वितीयंपि अहं भन्ते तिसरणेन तदे पंचशीलं धम्मं यासामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देशमे भन्ते. तृतीयंपि अहं भन्ते तिसरणेन तदे पंचशीलं धम्मं यासामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देशमे भन्ते. इमं वदामि तं वदेहि. अहं भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. शरणगमनं सम्पूर्णं. अहं भन्ते. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खा
सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि तिसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन सम्पादेतब्ब अहं भन्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा सकलं बीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरघौसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम वीरतरज्जु सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु अद्य कुलभूषणतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसतसंगति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्नस्वजन उद्धारा भगवंता मुचाखरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्रधरी ताकरी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळिल्या आगदिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते या भारती महामनो बोलती स्वार्थ स्वज्ञ शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा तर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार शाहीर विजय सातोरे यांना विनम्र सूचना आहे, आजच्या प्रसंगी आपण एक गीत सादर करावं. सर्व उपस्थित बांधव, आज विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती महोत्सव मौजे पूर्ण या ठिकाणी. तर आपणाला विनंती आहे, गीत संपल्यानंतर पूर्णा शहरामधील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दादारावजी पंडित यांच्याकडून मिठाईचं वाटप आहे, बुंदी लाडू. आपण सर्वांनी तोंड गोड करूनच इथून जायचं आहे. नंतर आपल्या पत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे रेल्वे स्टेशन 4 नंबर प्लॅटफॉर्म या ठिकाणी ध्वजारोहण आहे. लागलीच बुद्ध विहारामध्ये जायचंय आपल्याला. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती सोहळा म्हटलं, आपण आपली एक मानव जात आहे, पण निसर्ग निर्मित ह्या 10 दिशा आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती सोहळा म्हटलं की ह्या निसर्ग निर्मित 10 दिशा सुद्धा आनंदाने उजळून गेलेल्या आहेत. आणि म्हणून सादर करत आहे, सर्वांचं लक्ष असावं. घराघरात नेलं स्वाभिमानीजीनं, घराघरात नेलं स्वाभिमानीजीनं, आणि हेच काम केलं इथं भीम जयंतीनं. आली भीम जयंती, लख लखली धरती. आली भीम जयंती,
लख लखली धरती दुमदुमल्या दिशादाही दुमदुमल्या दिशादाही छाती ठोक ही देतो ग्वाही छाती ठोक ही देतो ग्वाहीर अशी जयंती कुणाची नाही छाती ठोक ही देतो ग्वाहीर अशी जयंती कुणाची नाही जय भीमचा नारा आकाशी भिडतो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जर एक आवाज दिला जयघोष केला तर त्या जयघोषाचा निनाद या आकाशामध्ये भिडतो आणि आपण प्रत्यक्षात पाहूया परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ये बात है जय भीमचा नारा आकाशी भिडतो निळा साज धरणीला चढतो रात्रीच ते टिपूर चांदन रात्रीच ते टिपूर चांदन तृप्त होऊन सोहळा पाही तृप्त होऊन सोहळा पाही छाती ठोक ही देतो ग्वाहीर अशी जयंती कुणाची नाही जय भीमवाल्यांचा हुरूप बघून जय भीमवाल्यांचा हुरूप बघून कडाक्याच ते नमत येऊन आज एवढी उन्हाची तीव्रता आहे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारत देशामध्ये पण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी तापलेलं ऊन सुद्धा शमल्या जातं जय भीमचा नारा जय भीमवाल्यांचा हुरूप बघून कडाक्याच ते नव्हतं येऊन गायन होते भाषण होते गायन होते भाषण होते अहो सारून आपली वाही अहो सारून आपली वाही छाती ठोक ही देतो ग्वाहीर अशी जयंती कुणाची नाही छाती ठोक ही देतो ग्वाहीर अशी जयंती कुणाची नाही धन्यवाद सर्वांना जय भीम लोखंडे सोबत आलेला मुलगा ये लवकर लवकर ये नाव सांग हा इकडे असं कसं तर या ठिकाणी एक गुणी होतकरू आणि एक चित्रकलेमध्ये एक सिद्ध असलेला जो विद्यार्थी आहे त्यानं महामानव तथागत भगवान बुद्धांचं एक सुंदर असं छायाचित्र रेखाटलेलं आहे तर आदरणीय संतोषजी एकलारे आणि ज्येष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड यांना विनंती आहे तर आपण या बालकाचं स्वागत करावं विशेष म्हणजे हा अभिनव शाळेचा विद्यार्थी आहे या ठिकाणी याचं प्रकाशन होत आहे त्यांना स्वतःच्या हाताने रेखाटलेलं आहे सुंदर अशा प्रकारचं छायाचित्र आहे टाळ्यांच्या गजरामध्ये या विद्यार्थ्याचं आपल्याला स्वागत करायचं आहे सिद्धम महावीर लोढा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे सर्वांनी आता रेल्वे स्टेशनकडे लाडू घेतल्यानंतर सर्वांनी रेल्वे स्टेशनकडे जायचं आहे हा चला काढा की वरी वरी आदरणीय संतोषजी एकलारे
आदरणीय जगदीशजी दोकण यांना विनम्र विनंती आहे पुष्पहार समर्पित करावा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला. सर्वांना सूचना आहे, लाडू घेतल्यानंतर सर्वांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 या ठिकाणी ध्वजारोहणासाठी उपस्थित राहावं. त्या ठिकाणचं ध्वजारोहण झाल्यानंतर बुद्धविहार पूर्णा या ठिकाणी सुद्धा पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण होणार आहे, तेव्हा या दोन्ही ठिकाणी आपण उपस्थित राहायचं. सर आला आपलं सर.